नमस्कार. ते सार्डे विकास मंच अध्यक्ष नागेंद्र सर यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांचा वाढदिवस आज सार्डे गावामधील मराठी शाळेमध्ये म्हणजे रायगड जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये साजरा होणार आहे. आणि हा साजरा करण्यासाठी आम्ही आलो आहोत. आणि या मराठी शाळेमध्ये आजचा नागेंद्र सरांचा वाढदिवस सोहळा कशाप्रकारे साजरा होणार आहे ते आपण आतमध्ये जाऊया आणि पाहूया. बालमित्रांनो, आज आपण इथं खास एक कार्यक्रमासाठी जमलेलो आहेत आणि दरवर्षी हा कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये होत आहे. आपल्या गावचे लाडके असे सुपुत्र माननीय श्री नागेंद्र म्हात्रे यांचा वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. आणि या अभिष्ट चिंतन सोहळ्याचे जे मानकरी आहेत त्यांना मी विनंती करेल आणि सर्व व्यासपीठाला विनंती करेल की त्यांनी सरस्वती मातेचं पूजन करावं. आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे भारतीय संस्कृतीप्रमाणे आणि आमच्या शाळेत होणाऱ्या कार्यक्रमानुसार आमच्या शाळेच्या 5 विद्यार्थ्यांनी त्यांचं प्रथम औक्षण करणार आहेत. हे वाढदिवस हे सर्वांचेच असतात. दरवर्षी दर सालाप्रमाणे येणारे असतात. परंतु काही माणसं खास असतात. कारण आपण किती जगलो हे महत्त्वाचं नाही, तर कसे जगलो हे महत्त्वाचं.
साजरा करण्यासाठी खास त्यांचे मित्रमंडळी आलेली आहेत. आपण आपल्या शाळेच्या प्रतीनुसार आणि आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. आपण सुरुवात करतोय. आपल्या इथे मान्य श्री निवास गावण सर, सुयश क्लासेस आवरे इथे उपस्थित झालेले आहेत आणि ह्यांची ओळख मला आधीपासूनच आहे. त्याच्या ह्यांचं सुरुवातीला आपण स्वागत करूया. आमच्या शाळेचा मुख्य काय ना, मी विनंती करेन की त्यांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांनी स्वागत करा. मान्य श्री हरीश म्हात्रे सदाभार दोस्ती ग्रुप ते आलेले आमच्या शाळेच्या शालेय समिती अध्यक्षा तर रजनी म्हात्रे इथं उपस्थित आहेत. त्यांनी स्वागत करावं असं मी त्यांना विनंती करते. तसे मान्य श्री विराट पाटील राजीव शाळा आवरे आपल्यासारख्या झेडपी शाळेची शालेय समिती माजी अध्यक्ष तसे मॅडम अध्यक्ष आहेत, तसे माजी अध्यक्ष आपल्याकडे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत आमच्या शाळेच्या शिक्षिका यांनी करावं असं मी त्यांना विनंती करते. तसे माननीय श्री प्रेम म्हात्रे युट्यूबर म्हणजे कुठलाही कार्यक्रम झाला तर त्याला प्रसिद्धी देण्यासाठी आता युट्यूब हे चॅनल तुम्हाला माहिती आहे, बरीच माणसं त्याच्यावर करतात आणि बरीच लोक पाहणारी आहेत आणि हे करण्याचं काम असे हे मान्यवर श्री प्रेम म्हात्रे करत आहेत. त्यांचं स्वागत आमच्या पुढील मॅडम त्यांनी करावं असं मी त्यांनी म्हणते. मंगेश पटेल उपस्थित झालेले त्यांचं स्वागत आमच्या शाळेच्या शिक्षिका लक्ष्मी मॅडम त्यांनी करावं. आत्ताच ज्यांचे आगमन झालेले आहे असे श्री मान्य श्री अमोल पाटील आपल्याच गावचे असे सामाजिक कार्यकर्ते इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं स्वागत आमच्या शाळेच्या शिक्षिका यांनी करावं असं मी त्यांना विनंती करते. त्या बोलते हे बघा आता तुम्हाला एक दिसत येऊन गेलेले आहेत म्हणजे शाळेला कुठली मदत लागली तर पटकन आम्ही हाताला म्हणून कधी बोलवतो. जसं नागेंद्र भरते सरांना आपण नेहमी कुठला काम असलं तर सांगतो, तसेच हे गावचे युवा आहेत की त्यांना आपण सांगितलं. काल सुद्धा आता आलेच तेव्हा मी सांगते की ट्यूबचा प्रॉब्लेम झाला होता थोडासा एका वर्गामध्ये, अंधार पडत होता, थोडा दोन होते बरं पण छोटे होते, लगेचच त्यांनी काम केलं. म्हणजे आपल्याला जे येतं ते पटकन करून देण्याचं काम. असं त्रिजन पाटील इथं आपल्याकडे उपस्थित आहे, त्यांचं सुद्धा स्वागत. तुम्हाला सर्वांना परिचित असेल, आम्ही येण्याच्या आधी त्यांचं कार्य खूप मोठं आहे. त्यांचं कार्य म्हणाल तर सगळ्यात महत्त्वाचं फ्रीमध्ये म्हणजे मोफत असे ऑक्सिजन पार्कचे मला वाटते ते सुरुवातीचे असे शालेय विकास मंचाचे जे अध्यक्ष आता आहेत त्यांनी सुरुवातीचा जो मूळ पाया घालण्याचं काम हे नागेंद्र म्हात्रेंनी केलेले आहे. आता आपल्याला माहिती आहे सर्वात आपल्याला गरजेचा वायू कोणता आहे तर ऑक्सिजन, आणि तिथे बघितलं तर भरपूर झाडं लावली, एवढी झाडं आहेत आणि अजून तुळशींचा खास करून तिथे बघायला तर समूह दिसतो ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळतं. तुम्हाला हा ऑक्सिजनचा कधी अनुभव आला असेल की जेव्हा आपल्याकडं एक रोग आला होता, महामारी आली होती, कोणती रे? कोरोना. या कोरोना कालामध्ये ऑक्सिजनचे नलकांडे एक एक किती महाग होते आणि मिळालं नाही तर काय परिणाम होत होता हा आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. असे हे ऑक्सिजन पार्कचे निर्माते म्हणता येईल असे नागेंद्र म्हात्रे. आणि इवर एवढंच नाही तर तिथे जे असणारे तलाव म्हणजे ज्याला आपण तुम्ही म्हणताय पोहण्यासाठी आपण खास जातो आणि तिथे आपण काय करतो पैसे भरतो, पण इथं तुम्हाला नैसर्गिकरित्या तयार झालेले आहे. आणि खूप असं पूर्वी मला वाटतं एवढे जात नसतील, परंतु आता आवडीनं शनिवार तुमचं बुकिंगच असेल फक्त विनामूल्य. एवढं का म्हणते कारण तिथं एकही रुपया घेतला जात नाही.
मी सुद्धा सांगू शकेन, कारण आता बुधवारी आमच्यासुद्धा शाळेची सहल गेली होती आणि दरवर्षी वर्षासह न चुकता आमच्या शाळेची जाते. आमच्याच नाही तर मला वाटते दहागाव परिसरातल्या सगळ्या सहली आणि रिसॉर्टच म्हणता येईल. शनिवार रविवार जर तुम्ही गेला, तुम्हाला तर माहिती आहे आमची मुलं नेहमी जातात. मॅडम आम्ही शक्यतो शनिवारी जात नाही का, कारण गावोगावची लोक शनिवारी असतात, रविवारी असतात, म्हणून आम्ही शनिवारी जातो किंवा इतर दिवशी जातो. आणि रविवारी खास इतर लोकांसाठी ते रिसॉर्टच म्हणता येईल, ते ओपन असतं. आणि तुम्ही बघा, मी एकदा आली होती तेव्हा पाहिलं होतं की मला वाटते अजिबात जागा नसते. ते पहाडी सुद्धा आणि तिथं लोक म्हणजे त्या डोंगरावर असं भरलेलं एक चित्र दिसत असतं. आणि खरं तर खूप छान सुंदर कार्यक्रम. मला वाटतं तेव्हा तिथं पाण्याची सोय नव्हती, घरातून रोज पाणी घेऊन जाणं, झाडांना घालणं, ते आणि त्यांचा मित्रपरिवार आणि त्यांचा जो सारडे विकास मंच आहे त्यांनी सुद्धा, किंवा सदाभार दोस्ती किंवा इतर त्यांचे ग्रुप, त्यांना जॉईंट असलेले ग्रुप, या सर्वांनी त्यांच्यासाठी खूप मदत केलेली आहे. कारण असं काम करणं हे एकट्या दुकट्याचं काम नसतं. आपण नेहमीच म्हणतो खाणं एकट्याचं काम असतं, बनवलेलं आहे पटकन जायचं खायचं, पण ते बनवण्याचं काम त्याच्यासाठी 4 हात लागतात आणि ते नक्कीच त्याला मदतीचे हात लाभलेले आहेत. त्याच्यामुळं त्यांनी एवढा मोठा डोलारा उचललेला आहे. दुसरं असं सांगू शकेल, मी आमच्या शाळेसाठी नेहमीच मदत करणारे. मी इथे जेव्हा आलेले तेव्हा बाईंकडून मी ऐकलं होतं की नेहमी त्यांचे वाढदिवस किंवा कुठलाही कार्यक्रम असला आणि त्यांना सांगितलं असं झालं नाही असं नेहमीच ते मदत करतात. मी जेव्हा आले तेव्हा मी एक छोटंसं सांगू शकेन, मी जेव्हा आले तेव्हा म्हणाले होते आम्हाला हे व्यासपीठ हवं होतं. भाऊ काय होतं, ते जे व्यासपीठ होतं त्याचा एक पाय जरा तुटला होता, खराब झाला होता. मग आम्हाला ते मिळालं तर ठीक आहे. मला वाटते आदल्या दिवशी म्हणाले आणि त्यांनी तातडीनं ते बनवून दिलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठलीही गोष्ट असली, काही असलं तरी त्यांची नेहमीच आपल्याला मदत होते. असे हे नागेंद्र म्हात्रे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या शाळेकडून मी थांबवते. मान्यवरांना कोणाला आपले मनोगत व्यक्त करायचं असेल तर नक्कीच त्यांनी पुढे नमस्कार. आज कुठला दिवस आहे सर्वांना माहिती आहे. मित्रांनो, गीतेमध्ये म्हटलेलं की कर्मण्य वाधिकार असते महाफलेषु कलते. कर्म जे आहेत ते आपल्याला फळ देत असतात. म्हणजे तुम्ही चांगलं पेरलं तर फळं चांगली मिळतील आणि जर वाईट पेरलं तर तुम्हाला कर्म मात्र सोडणार नाही. आज आपल्यामध्ये मी जास्त बोलत नाही, फक्त 1-2, कारण विद्यार्थ्यांची मानसिकता आहे आम्हाला सुद्धा पुढे जायचं. आज आहे सारडे विकास मंचचे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे सर यांचा वाढदिवस आणि तो वाढदिवस आज आम्ही सकाळपासून नाही गेल्या महिनाभरापासून पाहतो की कशा पद्धतीने साजरा केला. असा वाढदिवस जो आहे तो एक नागेंद्र म्हात्रे काही समाजामध्ये कोणी मोठे आमदार नाही, खासदार नाही किंवा नेते नाही, पण त्यांचा वाढदिवस जो आहे तो सामाजिक उपक्रमाने, शैक्षणिक उपक्रमाने या ठिकाणी साजरा होत आहे. हे खरंच नवल आहे आणि एखाद्या व्यक्तीसाठी व्यक्तीने समाजामध्ये केलेली कर्माची पोचपावती जी आहे ही मिळत राहते. मी पुनश्च या ठिकाणी आभार व्यक्त करते की अशा प्रकारचा कार्यक्रम हा सारडे विकासच्या माध्यमातून या ठिकाणी राबवला गेला आणि अतिशय सुरेल असं मॅडमचं निवेदन पाहिलं. मी खूप छान निवेदन केलं आणि संपूर्ण या शाळेचे मी आभार व्यक्त करते. शिक्षक स्टाफसुद्धा अतिशय चांगल्या मेहनतीने या ठिकाणी काम करत आहे. आम्ही त्याची प्रत्येकदा पाहतो. रामचंद्र म्हात्रे विद्यालयामध्ये तिथले विद्यार्थी येतात, अतिशय सुट्टे असे सुंदर विद्यार्थी असतात. आणि आपण आता लेक्चर स्टँडचं उदाहरण दिलं. काल रामचंद्र म्हात्रे विद्यालय आवरेला सुद्धा सरांनी लेक्चर स्टँड जो आहे तो दिलेला आहे. खरंच मी सरांचा या वाढदिवशी मी आभार व्यक्त करतो की अशा प्रकारचा आमच्या विद्यालयात सुद्धा सरांनी लेक्चर स्टँड दिलेला आहे. धन्यवाद सरांना. पुन्हा एकदा सारडे शाळेच्या वतीने मी वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा करते. म्हणून त्याचा कोणी हात धरणार नाही. आणि आपण म्हणतो देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने देता देता घेणाऱ्याच्या हात घ्यावे. म्हणजेच असं म्हटलं जातं, तुम्ही म्हणत असाल की दरवर्षी आत्ताच सांगितलंय की त्यांचा असा कुठे वारसा नाही की बाबा आपण म्हणतो की नाही एखादा खूप खूप श्रीमंत आहे, आजोबांपासून लाभलेले अशातून नाही, तर आपल्या सामाजिक म्हणजे खालच्या स्तरापासून वरपर्यंत जाणारे असे आणि आपल्यासोबत इतरांना नेणारे असे त्यांचं काही कर्तृत्व आहे. मी मगाशीच म्हणाले होते की एकट्या दुसऱ्याचं नाही तर बऱ्याच जणांना हाताशी धरून आणि सगळ्यांना हे कधी होतं जेव्हा आपली वाणी चांगली असते. आपण कसं वागतो, मगाशीच मी म्हणाले होते, आपण कसं वागतो तसं समोरचे आपल्याला देत असतात. आपण जर समोरच्याला चांगलं म्हटलं तर नक्कीच आपल्याला समोरचे मदत करणारे असतात. आपण थोडंसं कुठेतरी सुरुवात केली पाहिजे. कारण आपण नेहमी म्हणतो समाज सुधारला पाहिजे, समाज सुधारला पाहिजे, अशी प्रगती झाली पाहिजे, तशी प्रगती झाली पाहिजे. पण ही कुठून होईल? दुसऱ्याकडून अपेक्षा करण्यापेक्षा स्वतःपासून सुरुवात करा.
आणि त्यांनी हे कर्मातून त्यांच्या दाखवलेलं आहे. खरंच सुंदर असं व्यक्तिमत्व आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं समाजासाठी झटणारे, समाजासाठी कार्य तत्पर असलेले असे नागेंद्र म्हात्रे. अजून कुणाला त्यांना वेळ कमी आहे, सकाळपासून त्यांची खूप धावपळ आहे. मी सुद्धा आल्याला विचारलेलं आहे की जवळजवळ आवरा, पाले आणि आपली तिसरी शाळा ना, अजून 2-3 शाळा त्यांना करायच्या. काही ठिकाणी पोहोचणं सुद्धा त्यांना वेळेअभावी जमणार नाही, सकाळी शाळा आहे. तरीही वेळात वेळ काढून गावचे सुपुत्र, गावची शाळा माझी शाळा ह्या आपलेपणापोटी, या प्रेमापोटी ते आज आपल्याकडे आलेले आहेत. त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करते. रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोणाची शाळा? इथं महाराज माझी म्हणा, माझी शाळा. जेव्हा असं म्हटलं जातं तेव्हा त्या शाळेसाठी नक्कीच चांगलं काम केलं जातं. मी ह्याच शाळेचा विद्यार्थी, टॉपर पहिला, एक लता माळे आणि एक नागेंद्र म्हात्रे. कधी एका मार्काने नंबर घसरायचा, कधी दुसरा यायचं तर कधी पहिला यायचं. परंतु खूप प्रवास केल्यानंतर या माझ्या शाळेचा एक आधार निर्माण झाला आणि पहिली शाळेला सुरुवात केली. डिजिटल शाळा कोणी करायची तर पहिला प्रस्ताव माझ्याकडे आला. त्यासाठी डिजिटल होण्याची स्वप्न शिक्षकांनी पाहिली आणि ती पूर्ण केली. त्यानंतर या शाळेला एका रूमला कलरची रंगरंगोटी केली. 5,000 रुपयाचं तुम्हाला वाचनालय दिलंय पुस्तकांचं, त्यानंतर लेझिंग दिले, त्यानंतर हा पोडियम दिला, त्याच्यानंतर सिंटेक्स टाकी, त्याच्यानंतर हे बेंच, त्याच्यानंतर 2 वेळा आपण ड्रेस कोड दिले, तारेचं कंपाऊंड दिलं आणि अशा प्रकारची आर्थिक मदत, त्यानंतर एकदा फॅन दिला. अशा प्रकारची छोटी मोठी कामं करत आपण आज 4 वर्ष झाली. वाढदिवसानिमित्त नाही हे दिलं, हे असं कधीतरी येऊन दिलंय, वाढदिवसाचं निमित्त शोधून नाही दिलं. परंतु आज गेली 4 वर्ष पाहतोय की माझा वाढदिवस कोणीतरी वेगळाच साजरा करतोय. आज इथं पण येण्याचं काही औचित्य नव्हतं, परंतु परवाच्या दिवशी निर्भय म्हात्रे सर यांनी कॉल केला की मला तुमच्या वाढदिवसामध्ये त्यांना माहिती कसं पडलं काय माहिती, म्हणजे आठवणीत आहे 12 जुलै की माझ्यातर्फे तुम्हाला काहीतरी गोड भेट वस्तू आहे, मला भेटा तुम्ही. युनियन बँकेजवळ गेलो आणि 2 गोणी बुक्स, 22 बॅग्स, 200 शार्पनर अशा प्रकारच्या वस्तू दिल्या. ह्या वाटा आणि ह्या तुमच्याच नावाने. मी म्हणालो नाही, हे तुमचं प्रेम आहे, तुमच्याच नावाने वाटलं जाईल. निर्भय सर्वांचं त्याचं कसं प्लॅनिंग करावं. मग आमच्या शाळा व्यवस्थापन कमिटीच्या अध्यक्षा रजनीताई, या रजनीताई ह्या माझ्या एकदम सोबत, म्हणजे आम्ही खेळलेलो आणि एका जागी राहिलेलो माणसं आहोत. त्यामुळं सगळ्या कलाकार्या किंवा नागेंद्र म्हात्रे कसा आहे हे तिला सांगायची गरज नाही. तिने सांगितलं मला माहिती नाही, या बिझी शेड्यूलमध्ये 10 मिनिटं आपल्या शाळेसाठी ही माझी शाळा आहे, मला ह्या शाळेत कार्यक्रम करावा असं वाटत नाही, मला देणं झालं, संपला विषय. मी तिला सांगितलं तुला जसं वाटेल तसं कर. निर्भय म्हात्रे सरांबद्दल जर सांगायचं झालं तर इथं आपण 100 वह्या दिल्यात, शार्पनर दिलेत, त्याच्यानंतर खाऊ वाटप आहे. पाले शाळेमध्ये ओळखपत्र उपेंद्र ठाकूर सरांच्या मार्फत वाटप, हरीश म्हात्रे यांच्यातर्फे पहिली आणि दुसरीला छत्री वाटप झालं, तिथंही वह्या वाटप झालं. त्याच्यानंतर कोपरवलीच्या शाळेला वह्या वाटप, बॅग वाटप आहे. त्याच्यानंतर भोम, कॉरी, अंगणवाडी केंद्र तिथेही बॅग आणि वह्या वाटप आहे. आता कडापीच्या शाळेत जायचं आहे, तिथेही ओळखपत्र, वह्या, पुस्तकं आणि स्टेशनरीचं साहित्य वाटप आहे. तेही प्रशांत म्हात्रे सरांकडून. तर हे काम गेली 12 वर्ष तप केल्यानंतर मिळालं. 12 वर्ष याच्यात खूप संकट आली, खस्ते, खड्डे, खळगे खूप आले. झुकेगा नाही साला म्हणून काम करत राहिलो. आलेल्या संकटांना मुंडी खाली घालून निघून जायचं, त्याला टक्कर मारत नाही बसायचं. एखादा जर डोंगर आला समोर तर त्या डोंगराला लात मारून होईल का बाजूला? एकतर त्याला वळसा घालून जायला लागेल, नाहीतर त्याला टप्प्याटप्प्याने चढून जायला लागेल. बरोबर आहे ना? पर्याय आहे का की लात मारला तर डोंगर बाजूला होईल? संकटांना घाबरायचं नाही, त्या संकटांना वळसा घालून पुढे जायचं. वेळ जातो थोडासा, परंतु त्रास होत नाही. आणि अशा प्रकारचं काम करत असताना आज हरीश असेल, अशा प्रकारचे चेहरे तयार केलेत. नागेंद्र म्हात्रे 50 वर्ष जगला,
पण त्यांनी अशा प्रकारचे चेहरे निर्माण केले समाजामध्ये की नाही भविष्यात काम करतील. आज प्रेम असेल सकाळपासून युट्यूबचं माध्यम आहे, परंतु सकाळपासून सोबत विजन आहे, तोही आज तुम्ही त्याला त्याची शाळा आहे, पण तोही माझ्या कार्यातून प्रेरणा घेऊन तयार झालेला माणूस आहे. त्यालाही वाटतं कुठेतरी, त्यालाही सांगतो, तोही सांगतो की विचार खूप चांगले विचार आहेत. हरीश असेल, हरीशची तर अशी परिस्थिती आहे की हरीशनी सांगितलं सर मला फक्त तुमचा मित्र ठेवा, आणि तो आज माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून चालू आहे काम त्याचं. निवास गावत सर गेली 10 वर्ष सोबत आहेत माझ्या. त्यांना कधीतरी वाईट समजायला पाहिजे होतं, काहीतरी वाईट विचार यायला पाहिजे होते, परंतु चांगले विचार घेऊन जाणारी जर माणसं असतील तर समाजात लाखात एक माणूस मिळतो. आणि अशा प्रकारची आज ही जी माणसं बसली स्टेजवर ही सगळी जमवलेली माणसं आहेत. वाईट सांगण्याने नाही तर कानाने ऐकण्याने लोक जास्त समजून घेतात की कानाने ऐकतात, हा असं आहे, परंतु प्रत्यक्ष अनुभव घ्यायचे आणि त्याचं परिणाम. आज त्याच प्रकारचा उशिरा का होईना याच कमिटीवर काम करणारे मंगेश पाटील आहे, हेही आज 12 वर्ष झाली माझ्या समवेत काम करतात, माझ्याच कंपनीत काम करतात, परंतु त्यांनाही माहिती आहे नागेंद्र म्हात्रे काय आहे. त्यामुळं एक अशा प्रकारची समाजात काम करणारी माणसं तयार झाली पाहिजेत, तर त्याचा आदर्श इतर लोक घेतील आणि त्या लोकांमधून ही अशा प्रकारची ही पिढी तयार होईल की आपल्यालाही या शाळेत त्याच्यासाठी काहीतरी करावं लागलं. आपण या शाळेत शिकलो त्याचे ऋण आताच नाही, पण भविष्यात आपण मोठे झाल्यानंतर या शाळेचे ऋण म्हणून या शाळेसाठी काहीतरी करता आलं पाहिजे. करता आलं म्हणजे काय पाहिजे? पैसा दिला पाहिजे? नाही. पैसा दिला पाहिजे? नाही. पण मग काय तर एखादा डॉक्टर झाला, मग चला मुलांचं एक दिवशी चेकअप ठेवूया. कोणी इंजिनियर झाला तर त्यांनी काय करावं तर एका दिवशी इंजिनियरचं नॉलेज देण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या लेवलवर समजावायला यावं की अशा प्रकारचं शिक्षण घेतलं पाहिजे. जर कोणी शिक्षक झाला तर त्यांनी एक दिवशी ट्युशन घेण्यासाठी यावं शाळेमध्ये. आणि हेच गेली 12 वर्ष मी लोकांना सांगतो की आपले गुण द्या, आपल्या गावासाठी म्हणा, आपल्या शाळेसाठी म्हणा, आपल्या समाजासाठी गुण द्या, पैसा नाही. आपले गुण द्या, माझ्यामध्ये जे गुण आहेत ते द्यायचे, ते फुकट असतात, पण तेच देण्याची ताकद नाही आपल्याकडे. आणि ते दिल्यानंतरच समाजाचा विकास 100% होतो, ही खात्री आहे मला. परंतु आज प्रेमकडे क्वालिटी काय आहे, परंतु युट्यूबचं जे माध्यम त्यांनी तयार केलं आणि त्या माध्यमातून समाजातील अशा घटकांना पुढे नेण्याचं काम तो करतोय. म्हणजे त्याच्या परीने तो समाजातील आपल्या घटकांना पुढे नेण्याचं काम करतोय, तोही सर्वाइव्ह होतोय. परंतु मित्रांनो काहीतरी केलं पाहिजे. जाता जाताना एवढंच सांगेन, हा वाढदिवस ही माझी शाळा आहे आणि या शाळेवरील सर्व शिक्षक, व्यवस्थापन कमिटी म्हणा किंवा शिक्षक खूप सुंदररित्या काम करतात. माझी शाळा ही पहिली शाळा झाली, त्याचा फार अभिमान आहे मला. आणि माझी शाळा ही माझीच राहील, माझीच. प्रत्येकाने म्हणतं माझी शाळा, तरच तिचा आदर निर्माण होतो. एकदा शाळेतून शिकून गेल्यानंतर परत त्या शाळेकडे बघायचं नाही आणि फक्त सांगायचं शाळेमध्ये हे आहे, शाळेमध्ये ते नाही. बाबा माझी शाळा आहे, तिथं जायला पाहिजे. त्या शिक्षकांच्या काय व्यथा आहेत त्या विचारायला पाहिजे, त्या शिक्षकांना काय पाहिजे ते विचारायला पाहिजे, ते शिक्षक शाळेमध्ये काय नाही ते पाहायला पाहिजे, तरच त्या शाळेचा सर्वांगीण विकास होईल. खरोखरच बोलण्याची संधी दिली आणि छान सुंदर पद्धतीने गेल्या वर्षी वाढदिवस साजरा झाला, याही वर्षी साजरा झाला. असेच सर्वांच्या या परीनं माझा वाढदिवस साजरा होतो. मी काही करत नाही, परंतु अशा प्रकारची माणसं तयार होत आहेत. हाही एक मोठा संघर्षातून निर्माण झालोय. अशातला मला वाटतं की आज विराट आहे, हाही तुमच्या व्यवस्थापन कमिटीचा आवड्यातला सदस्य. जेव्हा त्या कमिटीवर होता तेव्हा वारंवार शाळेच्या रिक्वायरमेंट हे करता येईल का सर, ते करता येईल का, असं होऊ शकतं का, छोट्या मोठ्या गोष्टी विचारायचा. आजही त्या शाळेत पाऊल आज टाकले नाही, परंतु वाढदिवसची व्हिडिओ क्लिप सकाळी तेवढ्या मुलांमध्ये व्हिडिओ झालेला आहे की नागेंद्र म्हात्रे सरांना वाढदिवस शुभेच्छा, म्हणजे पहिल्या प्रार्थनेच्याच वेळी शुभेच्छा त्यांनी दिल्या. म्हणजे हे आहे प्रेम. तिथे गेलोही नाही, त्यांना खाऊही नाही, त्यांना वयाही नाही, त्यांना पुस्तकंही नाही, त्यांना काहीच दिलं नाही. परंतु निर्भय म्हात्रे सर आणि भवन सरांनी तिच्याशी चांगल्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला. समाजामध्ये नाव नेण्याचं काम तुम्ही लोक करता. खऱ्या अर्थानं सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. पैसा माणूस खर्च करतो, परंतु वेळ कुणाला देत नाही, कारण वेळ ही खूप महत्त्वाची आहे. आणि आजची सुद्धा वेळ काढून सकाळपासून त्यांच्यासाठी नव्हे
तर महिनाभर आधीपासून सरांच्या वक्तव्यातून आलेले आहे की महिनाभर आधीपासून झटतात का त्यांच्या प्रेमापोटी त्यांचं कार्य चांगलं आहे, आपले विचार चांगले, आपले कार्य चांगलं असं सांगावं लागत नाही. मी काय केले बघा रे, मी चांगलं केलंय बोलून कुणालाही दिसत नाही. तुम्ही काय करताय, तुम्ही किती चांगलं करताय त्याची पोचपावती म्हणजे आजचं दिसणारा हा कार्य असं मी म्हणेन. आणि पुन्हा एकदा तुम्हाला खूप सारे वाढदिवसाच्या शुभेच्छा. मला वाटते पुढील कार्यक्रम आपण 50 वाढदिवसानिमित्त महिनाभराचं का सांगितलं जाते लोकांना, काय रे त्या 2 दिवसाचा कार्यक्रम, 50वा वाढदिवस पण 50 धार्मिक स्थळांना एक प्रत्येक मंदिरात एक झाड लावण्याचं काम निवास गावड सरांनी केलेलं आहे. किती चिंताजनक आहे हे याच्यातून दिसून येते. 50 आपल्या पूर्व विभागातील उरण, पनवेल आणि पेठ अशा तालुक्यामधील 50 मंदिरांच्या समोर एक एक वृक्ष लावण्याचं काम त्यांनी केलं. छान कार्यक्रम जर तुम्ही विकास मंडळाकडून मी म्हणाली होती त्या आणि झाड लावणं म्हणजे खूप सारं आयुष्य वाढत